ज्या चुक्या आहेत त्या चुक्या एक्सेप्ट करा. या छत्रपती शिवाजी महाराजांनी अखंड महाराष्ट्रभर देशभरात लढा दिला. सगळ्यांना आपला देश स्वातंत्र्य केला. आपल्या मायमाऊलीला वाचवलं. सगळ्या जाती जमाती सगळ्यांना एकत्र केलं ना. आज एखाद्या घरात बसलेल्या व्यक्तीकडून जर ह्या जातीपातीमध्ये शहरांमध्ये विभागणी होत असतात तर कुठेतरी थांबवण्याचं काम आपलं आहे ना. पण एखादा व्यक्ती जर हर वेळेस प्रत्येक ठिकाणी असा डायरेक्ट म्हणजे कब्जा दाखवायला जातो. काही संघटनांनी हॅक केले त्याप्रमाणे दाखवले अशी दिसते आपल्याला. तर कुठेतरी या सगळ्या गोष्टी बंदी झाल्या पाहिजेत. प्रत्येक धर्माला गांधीजी नाही बनायला पाहिजे. कधीतरी भगतसिंगचं पण रूप दाखवायला पाहिजे. त्याप्रमाणे ऐकायला नाही माणूस आहे. माणूस चुकतो. चुकल्यानंतर जो माफी मागतो 2 पाऊल मागे येतो त्याला बोलण्याचा हक्क असतो. माझ्या सॉरी कुठेतरी चुकलो मी. आपल्या बैलगाडा संघटनेमध्ये हे बदल झाले पाहिजे. जिल्हास्तरीय कशासाठी गोरगरीब गाडा मालकाला त्याचा लाभ भेटेल. दुसरी गोष्ट आता सांगायला गेलो नगरचे जे बोगीदादा आहेत धनंजय तात्या आज तुमच्या खांद्याला धागा लावून त्यांनी काम केलं ना. आहे का नाही. जेव्हा बैलगाडा क्षेत्र बंद होता तात्या सौदापूरवरून दिल्लीत यायचे. तसे ते बोरगे दादा होते शिवाय यादव होते ते सगळे त्यांची टीम होती. टीम मिळून तिकडे दिल्लीत लढा ते द्यायला इथून जायचे. आज जे नगरवाले आहेत तसंच आपले छत्रपती शिवाजी महाराजांची आई जिजाऊ मातेचा जिथे जन्म झालाय बीड जिल्हा त्या बीड जिल्ह्यातील तात्या मला एक गोष्ट सांगा. त्या बीड जिल्ह्याला बंदी आणली आणि नगरवाल्यांना बंदी आणली. त्यांचं कारण काय मूळ कारण काय वाटतंय का. त्याला बंदीचं कारण होतोय का. बंदी बनते का त्यांना कायद्यानुसार. बघा मी कोणाची बाजू नाही मांडत. ज्या चुक्या आहेत त्या चुक्या एक्सेप्ट करा. या छत्रपती शिवाजी महाराजांनी अखंड महाराष्ट्रभर देशभरात लढा दिला. सगळ्यांना आपला देश स्वातंत्र्य केला. आपल्या मायमाऊलीला वाचवलं. सगळ्या जाती जमाती सगळ्यांना एकत्र केलं ना. आज एखाद्या घरात बसलेल्या व्यक्तीकडून जर ह्या जातीपातीमध्ये शहरांमध्ये विभागणी होत असतात तर कुठेतरी थांबवण्याचं काम आपलं आहे ना. जर मी कुठे चुकीचा बोलत असेल तर या ठिकाणी माहिती पकडा हातामध्ये माझ्याशी संवाद झाला. आता काही दिवसापूर्वी आपले अध्यक्ष संघटनेतील अखिल भारतीय संघटनेतील टीम मोठी मेंबर्स होते एकत्र बसले. 6 बैलांवरती 6 नंदींवरची जी बंदी होती ती हटवली. नाशिकची खरेदी कुठली नाशिकची खरेदी त्याच्यानंतर मराठवाड्याची खरेदी 6 बघा विनोद दादा माफ करा म्हणला 6 नंदीमधून विनोद दादाने एक नंदी खरेदी केला. त्या नंदीमुळे वाद झाले तिथे बघा सगळ्यांनी ऐका. त्या नंदीमुळे वाद झाले. आज त्या नंदीला सुद्धा बंदी उठवली. मग त्या मराठवाडावाल्यांना नाशिकवाल्यांना आज जे महाराष्ट्र केसरी आपण ठरवतो महाराष्ट्रातील जर सगळे नंदी नसतील तर कशाला महाराष्ट्र केसरी किताब संपुष्टात जाईल. कशावर संपुष्टात जाईल खरंच सांगा. संपुष्टात जाईल का. खरं तर रस्त्यातून बीड निघलं. जिजाऊ मातेचा जन्म फॅनी भाऊ माझे गुरुवारी आहे जे बुलढाणा परिसरामध्ये माझ्या सॉरी कुठेतरी चुकलो मी. सिद्धगड राजा या ठिकाणी माझ्या मातेचा जन्म झाला होता. त्या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारची या बैलगाडा मालकांची गोरगरीब शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची चूक नव्हती. इथे बैलगाडा मला सांगितले तात्या या सगळ्या सिनियर मंडळींचा मी आदर्श घेऊन बोलतोय. माझ्याकडून ऐकायला नाही माणूस आहे. माणूस चुकतो. चुकल्यानंतर जो माफी मागतो 2 पाऊल मागे येतो त्याला बोलण्याचा हक्क असतो. तर काही ठिकाणी म्हणजे काहीतरी संघटनेच्या माध्यमातून शिवाय आमच्या सोबत आम्ही त्याचा आदर्श घेऊन नेहमी काम कार्यरत करत आहोत. पण माझं म्हणणं असं आहे जेव्हा बैलगाडा क्षेत्रामध्ये जेव्हा कुठेतरी गाड्या सामान उतरतात कधीतरी अन्याय होतो. पण त्याच्यावरती जे संघटनेचे जे मेंबर्स आहेत ते प्रत्येक ठिकाणावर ऐकायला ताते आहेत ताते आहेत धनंजय ताते आहेत
असे डॉक्टर रोहित दादा आहेत आमचे, विजू लोक आहेत, असे भरपूर सारे टीम आहेत. या सगळ्यांची एकत्र येऊन कोणी एकाने डिसिजन नाही घ्यायला पाहिजे. म्हणजे एखादा पेडगावला जावा आपण पळाला एक पाहिजे काही नाही मागतील काही असते या आठवणी होत्या त्याच्या माहिती दुसऱ्याच मी पळत जातो आतापर्यंत. कुठे चूक झाली असेल तर चूक नंतर मी मान्य करू आणि चूक मी दुरुस्ती करतो, माफी मागतो. खरं तर कोणी एकाने डिसिजन नाही घेतला पाहिजे. म्हणजे सगळ्यांना एकत्र करा, सगळ्यांना एकत्र बसवा, सगळ्यांना एकत्र बसून सगळ्यांनी ठरवा. मग इथे अशा गाड्या मारताना असा प्रॉब्लेम झालेले असे झालेले. म्हणजे कधी कधी काय होतं आमच्या काही ठिकाणी म्हणजे माझ्या कंपनीच्या दृष्टिकोनामध्ये असं झालं का काही लोकांना नंदी नाही भेटले, मग ते सुद्धा हातामध्ये भेटली तर त्यांना काहीतरी पॅकेट लावा, त्यांना काहीतरी काम करा, अशा सगळ्या घडामोडी घेतात. खरं बोलायला गेलो ते तरी मला असं वाटतं आपले जे अध्यक्ष आहेत खरं तर अध्यक्ष एकदम मायाळू आहे ना, नेहमी मी त्याचं नाव घेत आलोय एक वडीलधारी म्हणून. पण पुढे प्रत्येक टाइमाला गांधीजी नाही बनायला पाहिजे, कधीतरी भगतसिंगचं पण रूप दाखवायला पाहिजे. तुम्ही आमचे आदर्श आहेत, आमचे वडीलधारी आहेत, तुम्ही आमचे कान पकडा, तुम्हाला अधिकार आहे. आम्ही चुकल्यानंतर तुम्ही आमचे काम पकडल्यानंतर आमचा बाप म्हणून आम्ही तुमच्या सगळ्या ज्या काही गोष्टी असतील त्या पालन करू आम्ही. पण एखादा व्यक्ती जर हर वेळेस प्रत्येक ठिकाणी असा डायरेक्ट म्हणजे कब्जा दाखवायला जातो, काही संघटना मी हॅक केले याप्रमाणे दाखवली अशी दिसते आपल्याला. तर तुम्ही जर या सगळ्या गोष्टी बंदी झाल्या पाहिजेत. नवीन मेंबरचे प्रत्येक तालुक्यामधून आपले बैलगाडा जे मालक आहेत, चालक आहेत, शेतकरी वर्गातील जे गोरगरीब जे जनतेतून निवडून आलेले जे कोणी सभापती आहे, कोणी जिल्ह्यातील अध्यक्ष आहे, कोणी काय अशा लोकांना पण संघटनेवर घ्या. बॉडी तुम्ही आहे पण त्यांचा आदर्श घेऊन बाकीचे लोक काम करतील ना. तुम्ही सल्ला द्या मला, तुमच्या सल्ल्यानुसार आम्ही तुमच्या आदर्शानुसार बाकीचं काम करू ना. आज मुंबईमध्ये पहिली टाइममध्ये ठरलं होतं आमचं, फर्स्ट मीटिंग झाली 2 वर्ष झाली या गोष्टीला. त्यावेळेस मी मुंबईमधली खरं तर माझ्या मुंबईमध्ये ठेवायला पाहिजे पण इथं काय राहायला पाहिजे. पण अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या अध्यक्ष शिवाय या आभारला मी कुठेतरी आमच्या मुंबई टीम पूर्णपणे इथपर्यंत पोहोचण्याचं कारण घेतलेलं आहे. का पहिली गोष्ट आमच्या मुंबईमध्ये तुम्हाला सांगतो, मुंबईमध्ये बिनदोडचा क्षेत्र एक दिवसाला 3 मैदान होतात. आता बिनदोडचे एक मैदानामधून 5,000 रुपये घेतले जातात. म्हणजे कशासाठी का कुठे गोरगरीब शेतकऱ्यांवर अन्याय झाला. आता आमच्या मुंबईमध्ये पाण्याची टंचाई होती तर त्या पाण्याची टंचाई बैलगाडा संघटनेतून गेली. एक दिवसाला 3 मैदान होतात, आपल्याला 3 मैदान होतात असं बघा. एक मैदानचे 15,000, एक दिवसाला 3 मैदान होतात, 45,000 रुपये झाले एक दिवसाचे. 3 मैदानाचे किती झाले? 25,000 प्रमाणे 3 मैदानाचे झाले की बरोबर आहे. 3 मैदानाचे पैसे आमचा म्हणणं असं आहे का आतापर्यंत आपण जे पूजा केली शर्यती चालू झाल्यानंतर जे पैसे गोळा झाले आम्हाला पैसे घेणं देणं नाही. पण जे पैसे आम्हाला जमा झालेले ते बैलगाडा मालकाचे आहेत ना. बैलगाडा मालकाचे पैसे आहेत, 5,000 रुपये जे जमा केले जातात ते बैलगाडाची अर्जित होते. त्या अर्जित मधून जी कमिटी आहे जे शर्यती ठेवतात त्यांची कमिटी घेतली जातात, कमिटीमध्ये जमा होतात. आमचा मान्यता अधिकार मिळेल का विजू भाऊ. त्याच्यानंतर दरवर्षी कोर कमिटी पैकी नेमण्याची म्हणजे जे पदाधिकारी आहेत त्यांनी खूप काम चांगलं केलेलं आहे का. पण कुठेतरी नवीन लोकांना चान्स भेटली पाहिजे त्यांच्या आदर्शाखाली. मग 1 वर्ष 2 वर्ष झाला, 1 वर्ष कुठेतरी काहीतरी घडामोडी झाल्या त्याच्याकडे नाही झालं. पण दुसऱ्या वर्षाला जेव्हा आम्ही आवाज उठवतो, जेव्हा आमच्या भेटला तुमच्याकडे मांडतो, मग तुम्हाला जागा आला पाहिजे ना. तुम्ही डायरेक्ट फोन केला पाहिजे, राहुल पाटील कुठे मीटिंग लावायची त्याच्या युट्यूबच्या माध्यमातून मी बोलतो तसं तुम्ही बोलायला पाहिजे. तू या मीटिंगला सगळ्यांना आम्ही बोलवतो, तुला हिसाब किताब देतो, तुला ज्याला बैलगाडा मालकाला पाहिजे त्यांना हिसाब देतो. त्यांना नवीन पंच कमिटी स्थापना करायची, नवीन जे मेंबर लोकांना आपण घेऊन काम करू. हे सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत ना. हे लोक व्हॉट्सअप एक ग्रुप आहे आमचा बैलगाडा संघटनेचा, त्याच्यामध्ये काय टाकतात किक टाकतात. म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये वाद होते, वादाला भेटलेले आहे त्याच्यामध्ये त्या वादामध्ये काय करतात, आमचा वाद गेला तरी लोकांना भाऊक करतात.
कुठेतरी संभ्रम निर्माण करतात. पण खरं तर सच्चाईची बाजू तर जेव्हा जो सच्चाईने वागतो ना त्याची बाजू ठाम राहते. आणि ते जी जनता आहे आजच्या कलियुगी या कलियुगामध्ये सगळ्यांकरता कोण काय आहे काय नाही, त्याच्यामुळे हे सगळ्या ज्या आपल्याकडे आमच्या मुंबईच्या बैलगाडा मालकांकडनं ज्या दोन गोष्टी होत्या, दोनच आमचे कालमध्ये तुमच्याकडे मांडले. ते आमच्या हिंदी नावा शिवायकडे आमचे आदरणीय त्यांच्याकडे पोहोचले पाहिजे. आम्हाला मुंबईकरांना न्याय भेटला पाहिजे. कुठेतरी भांडण नको, वादावाद नको. या बैलगाडा क्षेत्राला जेव्हा भाऊ संदीपभाई मारे असतील, फडकेशेठ आपली असेल, जेव्हा पडळकर साहेबांनी अड्डा ठेवला होता तेव्हा अड्डा अशा ठिकाणी ठेवला होता शर्यती क्षेत्र आपला चालू व्हावा. त्यावेळेस आम्हाला तिघांना पोलीसवाल्यांनी आम्हाला त्या केंद्रामध्ये टाकला होता. विजूभाऊ तुम्ही साक्षीदार आहे. मुंबईमध्ये दिल्लीच्या मिटिंगी झाल्या. मला बोलण्याचा अधिकार काय की आमच्याकडे नाही. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेगळ्या दिल्लीची मिटिंग होती. त्या टायमाला याच्या खांद्याला खांदा लावून मी सगळ्यांच्या सोबत उपस्थित होतो. म्हणून आज तुम्ही बोलतोय पाहिजे. आज ते या बैलगाडा क्षेत्रामध्ये हुकूमशाही नाही चालली पाहिजे. जर या संघटनेमधील पदाधिकारी आपण आयोजित केलेले आहेत, त्या पदाधिकाऱ्यांनी एखादी चूक केली, आपण चुकीचे आपल्याला पॅनल्टी लावतात. पण त्या संघटनेतील पदाधिकारी कोणी असेल मग त्याचं काय केलं पाहिजे? आपण संघटनेतून काढलं पाहिजे ना त्याला. एखादा व्यक्ती संघटनेमधला चुकला तर त्याची चूक या बैलगाडा मालकांनी दाखवून दिली, त्याचं काय करायचं? त्याच्यावर पण नियम अटी सेम झाले पाहिजेत ना. त्या विचारू मग या सगळ्या गोष्टी बैलगाडा क्षेत्रातून समन्वय ठेवा. आम्हाला नको अध्यक्षपद, नको सदस्यपद, आम्हाला कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही. विचारू खाली एकच महाराष्ट्राने प्रेमनिजा भूमिका बोलायची चार वेगळे. जेव्हा आम्ही मराठवाड्याबद्दल बोललो तेव्हा काही लोकांनी खूप टीका टिप्पणी केल्या. कुठला जरी नसलो तरी मला मित्र परिवार आहे, माझ्या जवळचे लोक सुद्धा त्याच्यावर खूप काही गोष्टी बोलत होत्या. आज आपल्याला संविधानामध्ये हक्क दिले नाही ना, प्रत्येकाच्या वेळेला मानू शकतं. कुठपर्यंत जर योग्य असणार तर न्यायाधीश ठरवणार. आमचा न्यायाधीश आहे शेवळाला आबा ठरवणार चूक कशी सुधरून घ्यायची. या ज्या चुका झालेल्या आहेत तुमच्याकडे मांडल्यानंतर कशा सुरू करायच्या. आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा पूर्ण मीपर्यंत आलोय. आज तर अभिमानांनी विनोद दादांनी ब्रह्मन पैलवान असतील, विजूभाऊ असतील यांनी जर पुढाकार घेतला नसता तर आज हे महाराष्ट्रामध्ये बैलगाडा मालकांसाठी एकत्र आले नसते. खरं तर अभिमान वाटतं तुम्ही सगळे ते आले, दोन शब्द बोलायची चार भेटली. आणि जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. खरं बोलायला गेलं तर जेवणाची वेळ सुद्धा आलेली आहे. संघटनेच्या माध्यमातून जेवणाची सुद्धा सुविधा ठेवलेली आहे. खरं तर काय चुकलं असेल माफ करा. कोणाला अजून सुद्धा ज्या अन्याय विरुद्ध मेळावा या मेळाव्यामध्ये कोणाचा अजून सुद्धा काय जेवढे लोकांनी आपण समस्या मांडल्या त्या समस्येवर विजूभाऊंनी प्रत्येक समस्या लिहून घेतल्या. तर अजून पण कोणाला काही बोलायचं असेल त्याच्या मांडायचे असतील मांडू शकता. कुठे चुकलं असेल मला माफ करा. जय जय महाराष्ट्र, जय श्रीराम.